जमते तेवढी पेत जा. 90च्या वर तू एक काही पॅक नको पेत जाऊ. अरे बापू, नाही पेत मी दारू. सकाळी येत आहे माझा पोरगा आणि माझी पारू. पारू सगळ्या बाबा, या सदम्यातून बाहेर निघ. तुझी पारू आणि पोरगा मेले तरी आता झाला तो झाला, समोरच्या दिशेने चल. अबे मी नाही, तुम्ही पागल झाल्या. रात्री दारू ढुसून कोटी चालला बे तुम्ही. त्या बाबा, एक वेळ मी तुझा मूत पिऊन टाकीन, पण दारूच्या नादी नाही जात का. आम्ही चाललो तिकडे फिरावालं. एवढ्या रात्री का बे? तू सकाळी फिरू शकत होतास ना. तुले माहित नाही का, रात्री भूत घुमते भूत. माले नाही लाग भेव, त्या भूताच्या अंगावर मुताला सांग. बाप रे, जाण का बाबा, झोप जो ना. मग सकाळी कवलं सवार जो काय तर उतर, खाली उतर. आता तुम्हाला कसं सांगू भाऊ, मी रात्रीच घुमतो, दिवसा तर माझा टाइम नसे घुमावाचा. अगा कोणती बुडगी बाईकीन बाहेर परसाकड आली तर तुला पाहून भेवल ना. भेवल सोड, याला असा वर्त बसून पाहून ते जागेतच मरल. का झाला बे गण्या, माझी झोप काऊन खराब करत आहात तुम्ही? माझ्या घरासमोर येऊन कोणासोबत बोलत आहात बे तुम्ही? आणि एवढ्या रात्री कोटी चालल्या बे? बाबा सभी गण्या भाऊ भूत. भूत भूत प्रेत निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे. जय हनुमान ज्ञान गुण सागर. कोण रे वर्त आहे? भूत. अबे डेंग्या पर भोसडीच्या गाडी तुझ्याकडे आहे ना. पर गण्या भाऊ पर. पोराच्या जातीमध्ये आता भेव आहे भाऊ, का लग्न करावाचा का नाही. मले तर रात्री झोपताना लगेच विचार येते, बहीण माय पुढे जाऊन मला लग्न करावाचा झाला तर मला बायको कशी भेटल. कारण तुम्हाला राजा रघुवंशी आणि सोनमची केस तर माहीतच असेल. हनीमून करावाला मेघालयात गेले आणि पोराची डेड बॉडी घरी वापस आली आणि पोरगी काय होती. आणि आता तेच पोरगी पोलिसाला भेटली आणि नवीन खुलासे समोर येत आहे. तर माय बहीण मला एवढाच म्हणायचं आहे, पोरगा राव का पोरगी. अबे भोसडीच्या ऐवजी तुम्हाला नाही जमत कायले लग्न करता बे. एखाद्याचा जीव घेऊन तुम्हाला का भेटते. आजच्या युगातल्या पोरा पोरीला झाला काय. तुमचा लपडा असेल तर घरी पहिलेच सांगून द्यायचा. पण एखाद्या पोराचा किंवा एखाद्या पोरीचा संसार आयुष्य खराब करण्याची गरज काय. पहा बाबा, विचार करा तुमचा तुम्ही. सणा टाइमपास, मूंगफल्ली, पास्ता, नूडल्स पाहिजे का रे बापू? नाही जी, नाही पाहिजे आम्हाला. घेणार रे बापू डोनट? जी नाही पाहिजे जी. एले पाणी बॉटल, थंडा बॉटल, थंडा थंडा गरम गरम पाणी बॉटल. घेणार रे बापू, पाणी बॉटल पाहिजे का तुला? नाही जी, नाही पाहिजे आम्हाला. गरम चाय ले बापू, गरम चाय ले. जी नाही पाहिजे का जी. दे रे बापू, 10 रुपये तरी दे रे, सकाळपासून काहीच नाही खाल्लं हो मा. अजी बाबाजी नशेत पैसे. अरे दे रे बापू, पैसेवाल्या माणसाने असा नाही करावा मा. अजी पैसेवाले माणसे तसे करतात. समोरच्या सीटवर जावा, गरीब माणूस भेटेल तुम्हाला. कम से कम दया दाखवून 5 रुपये तरी फेकून माराल तुम्हाला. ए दे ना, ए चिकने दे ना. दे रे बाबा, दे रे, जल्दी दे रे बाबा. अजी नाही अजी, समोरच्या सीटवर जावा. भीक मांग्या साला. तिकीट. ए बाबू चला, तिकीट द्या, तिकीट. भोकात गेला, हे कोणती सवय हो का तुमची मागावाची. 5-5 मिनिटांना कोणी ना कोणी येऊन भोसडीचे काही ना काही मागूनच राहिले. बाबा मी तिकीट मागून राहिलो ना. भोकात गेली तुझी तिकीट ना फिकीट. बहीण माय तरास ना फरास. मी येते प्रवास करायला आलून का तुम्हाला काही ना काही. अबे काय झाला बे गण्या भाऊ. अबे या निकल्यानं या शेतामध्ये माझ्या सवितीला आणलं बे. हेटच्या बहीण अन साली सविती बघा त्याच्या सोबत आली बे. माझ्या डोळ्यानं पाहिलो बे डेंग्या. च्या माय बहीण, मी सांगलो होतो तुला गण्या भाऊ, त्या सवितीच्या नांदी नको लागू म्हणून. तुला माहिती आहे ती पोरगी कशी आहे म्हणून. भोकात कपडे बदलवल्यासारखा बॉयफ्रेंड बदलवते. अबे माझी सविती तशी नशे बे, पण आता अशी कशी झाली का. भोक तशी नशे, साली पहिलं पासूनच तर लोपर आहे. अये भोसडीचे सविते कोटी लपली आहे निघणं बाहेर. आता कायले निघतील बे. 2-4 घंटे आता निघतच नाही, एकदम संध्याकाळी निघतील. अये लवकर निघ, या शेताई मंदी रानडुकर जास्त आहेत. कुठे भोसडीचे तुले लाज शर्मा नाही लागत काय. काबे निकल्या, तुले माझीच माल भेटली होती काबे येते आणावाला. गण्या भाऊ, मी इले चलई नाही म्हणलो, हिनच माझा हात धरून येते शेतामध्ये आणलं. चाल तुला जादू दाखवतो म्हणे. भोक माऱ्या निकल्या, झाली का जादू पाहून तुझी. हो मस्त होती. बायको का म्हणते रे गण्या भाऊ. भोकात गेला माझी बायको तर मला लगेच मारते बे. त्या दिवशी किराणा आणावाला गेलो तर त्या दिवशी मीनं 10च्या जागी 5 साबण आणलो. ते एवढ्यासाठी उडी मारायचं हो का बे. भोगात गेला 5 साबणी आणलं म्हणून मला मस्त झाडून मारलं. बापा गा, त्या दिवशी किचन मध्ये ओट्यावर बसून सुट्टा मारत होती. तर मीनं फक्त म्हणलो का बाई सिगरेट कायले पेतेस म्हणून. तर भोसडीजीनं माझ्या ढोंगणाला सिगरेट लाजवलं. भोकात मला बायकोच्या जागी राक्षसीन भेटली बे. अभी बापा, आपल्या मित्राला आणते तर मस्त सरबत पाजते बापू निंबूच्या. आणि माझे मित्र आले
तर त्याला पाण्यामध्ये इजगूर टाकून देते. तुला त्या दिवशी जो पाणी पिलास ना त्याच्यामध्ये भेपका टाकला होता. हो कात गेला दिसला तर नाही बे मला. कस कसा दिसल मिक्सर मध्ये बारीक केलं होतं ना. मोठी करणीची आहे लमची. 3 दिवसानंतर मला शॉपिंगला नाही म्हणते. आता मी तिकडे ढोबर पडलेली चड्डी वापरत आहो आणि त्या भोसडीचीला 3 दिवसानंतर शॉपिंग करायची आहे. पैसे नाहीत म्हणलं तर कोणत्या का डॉक्टरला फोन लावला एक किडनी विकायची आहे म्हणून. हा सांगतेस गण्या भाऊ. मग अबे फ्रीज मध्ये बिअरच्या 4 बाटल्या आणून ठेवलं नाही. रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम चाय पिल्यासारखा कपामध्ये बिअर रितवते आणि डुलुलुलू पेते. हो कधी बाई हो बे. मला तर वाटते कोण्या दिवशी झोपीत राहिलो तर उशी दाबून मार. नेहा तुझा नवस आहे. मग का तर तुम्ही येवा जो चाचीले धरून तसंही बकरा कापावासाठी तुम्हाला सांगणार होतून. बरं ते जाऊ दे. तू त्या पाकिस्तान वाल्याचा नंबर दे बरं मला. त्याच्या आत काही गरम असा हा का तुम्ही. अजी युद्ध थांबला तरी. नाही नाही मला त्या पाकिस्तान वाल्याला शिवा देवाच्या आहेत. अजी हो काका पण आता युद्ध थांबला म्हणलो. आता मॅटर सॉल्व्ह झाला. अबे असा कसा मॅटर सॉल्व्ह झाला बे. त्याला शिवा दिल्याशिवाय मला काही चेन भेट नाही पाय. भाई क्या बोल रहा था साहेब. जाने दो ना. पाकिस्तान अपना ही बच्चा है और बच्चे ने बाप से माफी मांग ली है. आता तुम्ही माझ्या नवसाचा विचार करा. बकऱ्याला कोडून खालून का वरून कापत्या तर त्याचा विचार करा. एकदमच गरम होत्या बापा तुम्ही. चाची तुम्हाला दे नाही का. काय तर काका सणावाराचा दिवस आहे जाऊ द्या ना जी. पुढच्या दिवाळीला पाकिस्तान मध्ये जाऊन फटाके फोडू. अबे आता अजून दिवाळी मनवायची आहे मला. पुऱ्या पाकिस्तानला उडवलं नाही तर माझं नाव हो गई बदल गया मेरा भाई. बन के घर जमाई अक्कल तेरी गू खाने गई. गले में पड़ते ही दुल्हन का हार. बदल गया मेरा यार. अबे गण्या भाऊ का अबे लग्न झाला म्हणून एवढा बदलाचा का बे. भोसडीच्या बायकोच्या बैला बायको म्हणल तशी मान हलवतेस. तुले तुझा डोका नशे का बे वापरायला. घामल बुट्ट्या तुझ्या जीवनाचा उद्धार झाला का तुला शायनी बायको भेटली तर. नाही तर का ना भोसडीच्या वारा वारा फिरला असतास तू. अबे कधी बायकोले 2 दिवस घरी ठेवून मित्राला भेटायला येत जा. एवढ्यानं तुझ्या डोक्यामध्ये प्यार चढला का बे. भोसडीच्या कुत्र्याला भिस्कूट टाकून छुले म्हणल्यासारखा तर तू आपल्या बायकोच्या मांग मांग जातेस. बे पहिले मायचा पदर धरत होतास आता बायकोचा पदर धरून लपतेस का बे. हे बाय डेंग्या 2 तारखेला फिरायला जावाचा मित्राने प्लॅन बनवला आहे. तेव्हा तरी नाही नको म्हणजे. हो हो 2 तारीख फिक्स आहे. अबे पण 2 तारखेला बायकोच्या भावाचा वाढदिवस आहे ना बे. तर तू का आता त्याची ढुंगण धुवायला जातेस का बे. अस्तुरा अबे नाही येऊ शकत बे गण्या भाऊ. लाल्या याच्या बायकोला याच्या लवर सोबतचे फोटो पाठव बरं. कोणासोबतचे पाठव गण्या भाऊ. स्वाती सोबतचे पाठव. च्या मायले स्वाती तर माझी लवर होय बे. बे तू उन्हाळ्यात मामाच्या गावाला गेला होतास तर यानंच 2 महिने त्याचा ख्याल राखलं नव्हतं. सकाळ संध्याकाळ रात्र स्वाती सोबतच तर आहे. हॅलो गाईज मी आलो आपल्या गावाकडच्या स्विमिंग पूल मध्ये. माझ्या गरिबीची जाणीव घेता वरच्या लोकांनी माझ्यासाठी रस्त्यावर एक सोडून मोठाले स्विमिंग पूल बनवून ठेवला. माझी हिंमत नव्हती होत म्हणून मी 90 पिऊन या स्विमिंग पूलचा आस्वाद घ्यायला आलो. या स्विमिंग पूलला गावठी भाषेमध्ये गड्डे असे म्हणतात. अनेक जण या रस्त्याने जाताना या गड्ड्यामध्ये पडले. कोणाचे हात लचकले तर कोणाचे पाय. अंबर लचकली न तोंडातून निघला माय माय. भाऊ तुम्हाला असे रोड तुमच्या घराजवळ दिसले तर तुम्ही त्या रोडाचा आस्वाद आनंद घ्या. कोणी येते पडून मरा नाही तर कोणा भोकात जाऊन धसा. कोणाला घंटा फरक नाही पडत. ग्रामपंचायत वाले तर पहिलेच हात वऱ्या करतात. हे रोडायचे काम असेच करतात का 4 महिने नाही झाले. भोसडीच्या रोडायला खड्डे पडून राहिले. आता या खड्ड्यामध्ये का आम्ही स्विमिंग पूल म्हणून आंघोळ धुवून का. याच्यासाठी टॅक्स देतून का आम्ही. भोसडीच्या ठेकेदार. अबे मी ठेकेदार नाही इंजिनियर हो इंजिनियर. कॉन्ट्रॅक्टर हो. भोकाशीन नाही तू कोणता तोफखान असेल. बहीण माई सरकारच्या पैशामधून दाबत्या मस्त. ने हे असे रोड बनवत्या. मी का करू भाऊ. याला त्याला देता देता माझ्याकडे फक्त चड्डी घेवायला पैसे वाचतेत. तुमचा अर्धा पैसा तर ग्रामपंचायत वालेच दाब देत तर रोड कोण्या भोकातून बांधून. असे करता करता अर्धे पैसे तर यायलाच जातात. वाचल्या पैशामधून कसा आहे आपला सिमेंट गिट्टी घेऊन हे रोडाचे काम करतून भाऊ आम्ही. बिना गमन माझे कपडे में हाथ डालेंगा तो हाथ जलेंगे ना मेरा भाई. इसीलिए दूर रहना मुझसे क्योंकि हूँ मैं तबाही. रपा रपा दुश्मन को खोलते हैं. गांव में मुझको बदमाश डेंग्या बोलते हैं. हाँ मेरा भाई. बे हे कोणती बिमारी झाली बे तुले. गुंडा बनून राहिलास का बे छपरी. लाव का बे पोलीस आयला फोन. अबे अबे गण्या भाऊ मी रील्स बनवत होतो. अशा रील्सा बनवला तर मस्त फेमस का न होते. अबे फेमस होवायचं आहे तर उघडा नाच न बे. रात्री मधून तुला मिलियन्स व्ह्यूज आणि मिलियन्स फॉलोअर भेटतील ना. का उघडा नाचल्यानं मिलियन्स फॉलोअर आणि मिलियन्स व्ह्यूज असा कोटी होते का बे. अंकात बे आपल्या इज्जतीची बली देऊन पोरी नाचतच आहेत तरी अर्ध्या कपड्यावर. माये छी बे छी का म्हणतेस. आजकाल मोठी फॅशन झाली आहे तशी. आता डेंग्या तूही कपडे काढ आणि नाच मस्त. मी गाणं म्हणतो.
ए गण्या भाऊ, माझी टी शर्ट मोठी टाईट आहे बे, मी टी शर्ट नाही काढू. त्याच्या बापानं का साडी घातलं का आपल्या पोराले पाठवलं काऊन त्याची हिंमत नाही झाली का माझ्या समोर येवाची. तू का तोफखान बालनजी होस. माझा बाप साडी घालो नाही तर धोतर मर्दासारखा पोरगा इथे झाला ना हजर. धन्या पाय मी मिशीला ताव देईन तर तुझी फाटून हातात येईल. ज्याने खेड म्या मिशी तोडून हातात देईन, नाही तर आणीन गावच्या भाल्याला 20 रुपयात पुरी टक्कल गिकल करून तुला वापस पाठवीन. अबे झगडा नको बे, शांतीनं घ्या. कोणतेही काम शांतीने निपटवायचे. शांतीला तर कवातच निपटवलास. माये माये हे शांती कोण हो? माझ्या आज्याची तिसरी लवर. या बुडग्यानं मला खोटताच नाही ठेवलं रे. भोकने बुडगे आता नको लढू ना. हे वेळ हो का लढावाची. का रे प्रभू, माझ्या डोऱ्याचं ऑपरेशन झाला आणि तू मला पावायला नाही आलास. हा फायदा रे बापू तुला जन्म देऊन. ओरिंगवरच्या बाया पाहून वेळ भेटेल तेव्हा तर तुला पावायला येईल. बस अजून एक गोष्ट जरी तू बोललास तर चमडे तोडून तुझ्या हातात देईन. कोण हो रे तो? माझ्या मित्राचे चमडे तोडून हातात देईन म्हणते. माझ्या मित्राला हात लावायच्या पहिलं माझ्या लाशेवरून तुम्हाला जावं लागल. अबे डेंग्या, तू गावाला गेलतास ना बे? आले लाल्यानं फोन करून सांगलन का तुझ्या घरी जागेसाठी तांडव होणार आहे म्हणून. त्याला तू येते झगडा करशील ना, मी गावाला जाऊन का करीन बे? तुझ्या झगड्यात तुझा मित्र उभा नाही राहील तर मग गोष्टच गेली. फॅमिली मॅटर मध्ये हा तिसरा बोललास कसा? आना म्हणती बांबू कुचकून ऐक काका. हा माझा मित्र नव्हे, भाऊ हो भाऊ. हा म्हणते व बुडग्याई कशी आहे तब्येत? आता बेस आहे मा. बे डेंग्या, तू इथे तब्येत विचारायला आलास का जागे? पप्पाजी हा ते 4000 रुपये पाठवा बरं. कायलं बे? अजी काल मी ना IPL मध्ये सट्टा लावलं होतो. औसडीचा मला वाटला का पंजाब जिंकल तर बंगलोर जिंकली. 4000 रुपये कमी पडत आहेत पप्पाजी. अबे तर तुला लादा शर्मा नाही लागत का बे? बापाले फोन लावून मागत आहेस पैसे तेही सट्ट्याला. आता बापाले नाही तर कोणाला मागू? देऊन द्या पप्पाजी. मस्त झाडाखाली नेऊन आम्हा दोघाले सुटवला. काकाजी मोठ्यानं मारला जी. ए भोसडीच्या डेंग्या, तूनच तर माझ्या पोराला बिघडवलास बे. पप्पाजी आता बहस करायची वेळ नशे. आता आम्हाला का माहित होता जी? काल जर का पंजाब जिंकली असती तर आम्ही मालामाल झालो असतो. आम्हाला वाटला का नेहमी सारखा बंगलोर हारल, पण या वेळेस ई साला कप नाम दे. सप्पा खेळ खलास झाला बाबा. आता समोरच्याला देवाले 4000 रुपये कमी पडत आहेत, नाही तर तुझी स्कूटर उचलतो म्हणत. माझी स्कूटर? हो गहाण ठेवलं होतं मी ना. तू भोसडीच्या गण्या घरी ये बे. तुझा नाही खालपासून वऱ्यावरी चमडे उधारलो होतं. अगा संकटाच्या वेळेस मदत नाही करस तर कायचा बाप होच का तू? एक काम करा काकाजी, 3000 रुपये पाठवा. 1000 रुपये मी ऍडजस्ट करतो. अबे कोठून आणशील बे? गण्या भाऊ तुझी सायकल आहे ना माझ्या घरी, तिने विकून टाकू आपण. ढोड्यात गेला तुम्ही पोरं होवा का ढोर बे? ई साला कप नाम